10 मिनिटात तयार होणारा पौष्टिक आणि चमचमीत असा पदार्थ करतोय. त्यासाठी कुकरमध्ये एक पळी तेल गरम केलं. तेल हलकंसं गरम झाल्यावर 1 चमचा जिरे, उभा चिरलेला कांदा 2 मिनिटं परतवला. 2 मिनिटानंतर काही खडे मसाले घातले. सोबतच चिरलेला बटाटा घालायचा आहे. चिरलेला टोमॅटो आणि हिरवी मिरचीचे तुकडे, 1 चमचा आलं आणि लसणाचं वाटण घालून 2 मिनिटं परतवलं. 2 मिनिटानंतर भिजवलेले 1 वाटी छोले घातले. सोबतच पाव चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गोडा मसाला घालून 2 मिनिटं परतवलं. 2 मिनिटानंतर 1 वाटी तांदळासाठी 3 वाटी पाणी घालायचंय. सोबतच 1 चमचा धनेपूड घातली. पाव चमचा हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालून पाण्याला उकळी आणायची. पाण्याला उकळी आल्यावरती 1 वाटी धुतलेला तांदूळ घातला. चांगलं सगळं मिक्स करून घेतल्यावर झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेतल्या. 2 शिट्ट्या झाल्यावर कुकरची वाफ जाऊ दिली. नंतर झाकण उघडून कोथिंबीर घालून पौष्टिक असा छोले पुलाव तयार झाला. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील नक्कीच करा. धन्यवाद.